करतो आणि तुमच्यामध्ये वाद नको. ऐका एक तर फार थोडे आहात तुम्ही इथे. ऐका सिनेमे हिंदी में करता हूं. आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची. आता काल 1-2 झाले आमच्या. तुमचा विषय होता. राऊत साहेबांनी कालची भूमिका मांडली, त्या तीच भूमिका आजही तुमच्या पक्षाची आहे का शरद पवार यांच्या बाबतीत? कोणी सांगितले का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये? नाही, त्याच्यावर पवार यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. कुठे ना कुठे अमोल कोल्हे असतील किंवा त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडून नाराज सांगितलं. जेव्हा तुमच्या पक्षातले लोक महायुतीच्या दुसऱ्या नेत्यांना भेटतात, जसं नागपूरमध्ये फडणवीसांना पण भेटले, तेव्हा कोणी तिकडून कोणी नाराजगी? बघा, ह्याच्यात तुम्हाला एक सांगतो. आम्ही जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे. जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत, आपल्या समोर तीच आणलेली आहेत. कधी त्यांचं कौतुक केलं नाही महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी, कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये, कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही, महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाहीये. जे महाराष्ट्राला लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, मग त्यांचा परिवार फोडतात, त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही. ॲज प्रिन्सिपल म्हणून होणार. सगळे खासदार आहेत. तुम्हाला प्रश्न आहे. आता 1 वाजता येतील सगळे. 1:30 वाजता आमची स्नेहभोजन. तुम्हाला प्रश्न आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तुमच्यावर टीका केली आणि तुम्ही त्याला आता उत्तर पण दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, आजची पत्रकार परिषद सन्माननीय आदित्य ठाकरे यांची आहे. आपण त्यांना प्रश्न विचारा. मी काल बोललेलो आहे, महाराज ज्योतिरादित्य ते आज आदित्य बरोबर आहेत, ज्योतिरादित्य नंतर उत्तर देतात. त्यांना इतकंच म्हणेन की त्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महादजी शिंदे हे वीर होते. त्यांनी दिल्ली पुढे कधी लोटांगणं घातली नाही आणि दिल्ली समोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. हे पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय, एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करताय तुम्ही. जयाजीराव शिंदेच्या नावानं पुरस्कार द्या, आमचं काही म्हणणं नाही. चला, धन्यवाद. सोडून द्या, सोडून द्या. आप हिंदी में शुरू करें. केजरीवाल जी से मिलना है, क्या मुख्य बातचीत और दिल्ली फ्यूचर ऑफ इंडिया अलायंस? कल राहुल जी से कल देर रात को मुलाकात हुई, आज अरविंद जी से मुलाकात हो रही है. इसका तात्पर्य यही है कि जो भविष्य है हमारे देश का आज भी एक कोहरे में है, एक धुंधला हुआ है. क्योंकि अगर आप देखें तो पूरे देश में हर कोई चुनाव जो होता है, वोटर फ्रॉड और ईवीएम फ्रॉड, ये दोनों अगर सिस्टम्स अगर आप देखें तो हमें पता नहीं चलता कि हमारा वोट जा रहा है कहाँ. फ्री एंड फेयर इलेक्शंस क्या हमारे देश में हो रहे हैं, क्या चुनाव हमारे फ्री एंड फेयर है, ये पूछने का आज वक्त आ गया है. और हम प्रिटेंड कर रहे हैं, हम एक बर्ताव कर रहे हैं ऐसे कि हम डेमोक्रेसी में हैं, लेकिन शायद हमारी डेमोक्रेसी अब नहीं रही है. ये जो प्रिटेंशियस डेमोक्रेसी है उसे दूर करने के लिए हर एक पक्ष को साथ में आना होगा. कर्टसी में विजिट तो थी, कल राहुल जी के साथ थी, आज अरविंद जी के हर एक रीजनल पार्टी को तोड़ा जाए, मरोड़ा जाए और खत्म किया जाए, वैसे ही जैसे उनको देश की डेमोक्रेसी को करना है. एक ही बात इसमें है कि आज और कल की जो कर्टेसी मीट्स है उससे आगे जो रोड मैप है वो भी थोड़ी तय करने की तैयारी चल रही है. रोड मैप तैयार करने की कोशिश की जा रही है क्या? मुझे लगता है इंडिया अलायंस के लिए काफी सारे जो वरिष्ठ नेता है वो रोड मैप तय करेंगे. कर्टेसी विजिट्स में जो भी इलेक्शंस में रीडिंग्स थे वो थोड़े ऊपर से बातचीत हुई है. डिटेल में हमारी टीमें काम कर रही है उस पर. पत्रकार परिषद घेतली होती. संजय राऊत साहेब पत्रकार परिषदेला उपस्थित होते. एका मतदारसंघाचं उदाहरण देत त्यांनी 36,000चा आकडा उपस्थित केला होता. काल तुमच्या कर्टसी कॉलमध्ये त्या मतदानाबद्दल आमचं सगळ्या मतदारसंघांबद्दल चर्चा झाली. एक महत्वाचं आहे की आपण पाहत असाल हे लाखो मतदार जे 4 महिन्यात वाढलेत. 18 वर्षापूर्वी नक्की काय झालं होतं असं की आता 18 वर्षाची मुलं मतदानाला आली की एवढी लोकसंख्या वाढली. दुसरी गोष्ट म्हणजे 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत.
आंबेडकर साहेबांनी पण आता केस फाईल केलीच ना, त्यांना हायकोर्टकडून ऑर्डर मिळाली आहे की व्हिडिओ फुटेज दाखवा आणि तुम्ही टोकन्स दाखवा. बहुत छोटी बात है. आप देखिए उनको पता नहीं कि इंडिया अलायंस में कुछ बचा है कि नहीं, लेकिन इंडिया में और भारत में आज भी लोग ऐसे भी है जो लोकशाही के लिए और संविधान के लिए लड़ेंगे. और इंडिया अलायंस जो भी हमारी है, ठीक है, नेशनल लेवल के लिए है, रीजनल लेवल पे हमने सबने निर्णय किया कि कैसे लोकल टीम्स पे होता है, लोकल यूनिट्स पे होता है, लेकिन नेशनली इंडिया अलायंस संविधान के लिए, लोकतंत्र के लिए और आपके अधिकार के लिए, हमारे अधिकार के लिए, हर एक की आवाज के लिए लड़ती रहेगी. इंडिया अलायंस की लीडरशिप ये जॉइंट इंडिया अलायंस में लीडरशिप ये जॉइंट लीडरशिप है. बहुत सारे बड़े बड़े नेता हैं और ये सारे लोग इंडिया अलायंस की लीडरशिप, कोई एक नेता नहीं है, सारे लोग एक साथ काम कर रहे हैं. और ये लीडरशिप की लड़ाई नहीं है, ना ये ईगो की लड़ाई है, ना ये सत्ता प्राप्त की लड़ाई है, ये लड़ाई देश के हित की लड़ाई है. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्याच्यामध्ये कायद्यामध्ये शरद पवार जी ये ऑनर करते हैं एकनाथ शिंदे को दिल्ली में एक इवेंट में, तो क्या ये रिफ्लेक्ट करता है कि शरद पवार जी का जो स्टांस है शिवसेना दूसरे पक्ष की तरफ, एकनाथ शिंदे पक्ष की तरफ, वो सॉफ्ट हो रहा है, और क्या ये आपके लार्जर जो इंडिया अलायंस में दरार है उसको भी रिफ्लेक्ट करता है? आप कैसे देख रहे हैं? देखिए एक तो उनकी उम्र और जो सीनियोरिटी उस पर मैं बात नहीं करूंगा, लेकिन हमारा जो प्रिंसिपल है कि जो भी महाराष्ट्र के खिलाफ काम करता है, जो भी महाराष्ट्र के हित के खिलाफ काम करता है, और अगर आप महाराष्ट्र इतने बड़े राज्य के खिलाफ काम करोगे, जाहिर सी बात है देश पे इसका इम्पैक्ट होता ही है, नेगेटिव इम्पैक्ट देश पे भी होता है. तो जो महाराष्ट्र द्रोही है वो देशद्रोही भी होता है. उन्होंने सिर्फ ना हमारी पार्टी को तोड़ा है, ना परिवार को तोड़ने की कोशिश की है, लेकिन महाराष्ट्र की जो रीढ़ की हड्डी है इंडस्ट्रियलाइजेशन, उसे तोड़ी है. अगर आप देखें तो किसानों की आत्महत्या ज्यादा बढ़ी है तो इनके समय में बढ़ी है. काफी सारे किसान आंदोलन हो, महिलाओं पे अत्याचार हो, युवाओं की बेरोजगारी हो, पिछले 2-2.5 सालों में जितनी बढ़ चुकी है, ये देशद्रोह है, ये महाराष्ट्र द्रोह है. और ऐसे गंदे काम करने वाले इंसान का कभी भी हम सत्कार नहीं करेंगे. ये हमारा प्रिंसिपल है. उनके प्रिंसिपल्स के बारे में मैं कुछ नहीं कहूंगा क्योंकि मैं बहुत जूनियर हूं उनके करियर के हिसाब से भी और उम्र के हिसाब से भी. चर्चा करते हो अजित पवारांना भेटले, त्यांचं अभिनंदन केलं, तेव्हा आम्ही काय कुठला आक्षेप घेतला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हम अगर आप देखें तो सारी जो बातें हैं वो पब्लिकली करते हैं. कभी भी उनका हमने उनका अभिनंदन नहीं किया. हम अभी भी कह रहे हैं कि ये इलेक्शन चोरी का इलेक्शन है, लेकिन जो काम है, जो जनता के काम है, जाहिर सी बात है वो उनके सामने रखेंगे. लेकिन हमारे कोई भी व्यक्ति गद्दार एकनाथ शिंदे के पास नहीं जाएगी. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे आयुक्तची नियुक्ती होती त्याच्यामध्ये कायद्यात बदल करण्यात आला. आता तर म्हणतात की मतदानाच्या ठिकाणी जे सीसीटीव्ही फुटेज आहे इलेक्ट्रॉनिक, तेही उमेदवाराला दिलं जाणार नाही. एवढे मोठे बदल होत असताना विरोधी पक्षांची भूमिका सॉफ्ट का पाहायला मिळते? सॉफ्ट म्हणजे अजून काय करायचं? आंदोलनं करतोय आम्ही, पार्लमेंटमध्ये विषय घेतोय, कोर्टात विषय घेतलेला आहे. तुम्ही एक विचार करा, चीफ इलेक्शन कमिशनचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला, सीजीआयने दिलेला, तो भाजपाने बदलून घेतला. आता तुम्ही ऐकतोय की आता भाजपचे अध्यक्ष, प्रधानमंत्री आणि जे त्यांचे सेक्रेटरी असतील हे तिघं ठरवणार की निवडणूक आयोग कोण आहे. म्हणजे विरोधी पक्ष पण घेणार नाही. तुम्हाला सांगतो एक, आपण मीडिया म्हणून विषय घेत आहात, आम्ही इकडे विषय घेत आहात. तर तुम्हाला 2 उदाहरणं देतो. महाराष्ट्रात पहिलं उदाहरण आहे बीडचं, दुसरं उदाहरण आहे परभणीचं. आंदोलनं रस्त्यावर होतात, आक्रोश मोर्चे निघतात, लॉंग मार्च निघतात. मीडियामधून पण सगळे पुरावे निषेध, सगळं काही पुरावे घेऊन आपण दाखवत आहे की कोण कोण याच्यात दोषी आहे. मुख्यमंत्री ऐकतायत का? भाजप ऐकताय का? मग सॉफ्ट आणि हार्ड मध्ये स्टॅन्स हा तुम्ही पण असेल, आम्ही पण असेल, कोणी सिव्हिल सोसायटी म्हणून पण असेल, कितीही काही आपण घेतला तरी जे सत्तेत चोरी करून निवडणूक बसलेले आहेत ते उत्तर काय देतात ह्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवली पाहिजे की नाही? मला एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहात की एकला चलो? मी तुम्हाला एक सांगतो, महाविकास आघाडी म्हणून पहिला आमचं भूमिका हीच राहील की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर तर करा. आदित्य जी, आपकी पार्टी के आधिकारिक प्रवक्ता की तरफ से कहा गया, संजय राउत जी भी बैठे हैं, उन्होंने कहा कि ऐसे अवार्ड खरीदे और बेचे जाते हैं, उस पर राजनीति बहुत ज्यादा शुरू हो गई है. ज्योतिरादित्य सिंधिया ने सवाल खड़ा किया कि आप लोग मराठा समाज में अपना जो आधार है वो खो चुके हैं. देखिए, जो पार्टी बदलू है वो हमें ना ये सीखते, जो खुद अपना आधार खुद की सीट खो चुके थे, फिर सीट चाहिए थी इसलिए उन्होंने पार्टी बदली.
जिन्होंने सब कुछ एक पार्टी से लिया, जिनके परिवार ने सब कुछ एक पार्टी से लिया, वो दूसरे पे ना कमेंट करे, क्योंकि पार्टी बदलने के बाद कोई अधिकार नहीं रहता है। जो आन बान शान की बात करते हैं वो महाराष्ट्र से सीखे और मध्य प्रदेश से भी सीखे और उन व्यक्तियों से सीखे जो सबसे कठिन परिस्थिति में भी लड़ते हैं अपने लोगों के हित के लिए। पार्टी नहीं बदलते। सर, क्या